जातीपातीचं राजकारण करून शहराचा, राज्याचा आणि देशाचा विकास होत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगावलाय। दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचा विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या। महापालिकेचा चेहरा मोहरा बदलतो। मिरजेतील अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण मतदारांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेतील महाराणा प्रताप चौकात आयोजित प्रचार सभेमध्ये बोलताना केलंय। यावेळी सहकार मंत्री मकरंद पाटील, इद्रिस नाईकवडी, अजितराव घोरपडे, राजेंद्र अण्णा देशमुख, शिवाजीराव नाईक, महापालिकेचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले, जातीपातीचं राजकारण करून देशाचा, राज्याचा आणि शहराचा विकास होत नसतो। हिंदस्वी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं। महापालिकेच्या विकासासाठी सर्वांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। महापालिकेचा विकास करण्यासाठी मी लक्ष घालेन, हा माझा शब्द आहे। शहरातील अनेक समस्या अजूनही आहेत, तशाच आहेत। शेरी नाला, विमानतळ, मिरजेतील भाजी मंडई, ड्रेनेज व्यवस्था, शुद्ध पाणी, मुबलक पुरवठा, आरोग्य सुविधा, क्रीडांगण असा सर्वांगीण विकास केला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवडचा जसा विकास केला तसाच विकास सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा केला जाईल। विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही। अर्थ खातं माझ्याकडे, त्यामुळे निधीची चिंता करू नका। काही जण जातीपातीचे राजकारण करतायत, त्याकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन त्यांनी केलंय। माझ्या भावंडांना, माझ्या बांधवांना संधी हुकली आणि त्याच्यावर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर मागणी उमेदवारांची आली। शेवटी कुठली महानगरपालिका उद्याच्याला चालवत असताना काही अनुभवी लोक असावे लागतात, काही तरुण चेहरे असावे लागतात, काही ग्रॅज्युएट झालेले लोक असावे लागतात आणि काही सर्वसामान्य जनतेमध्ये मिळून मिसळून त्या जनतेचे प्रश्न समजून घेणारे पण उमेदवार असावे लागतात। आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो। मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांनी कधी त्या ठिकाणी जातीभेद केला नाही, सर्वांच्या जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीने वागलं तर बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। आपलं सांगली, मिरज, कुपवाड अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात। बहुजन समाज आहे, इतर मागासवर्गीय समाज आहे, आमचा मुस्लिम समाज आहे, आमचा ख्रिश्चन समाज आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय आणि भटका समाज आहे। असे वेगवेगळ्या समाजाचे लोक मूळ सांगली, मिरज, कुपवाडमध्ये राहणारे, कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं या परिसरामध्ये आलेले, अशा पद्धतीनं ह्या शहराचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। परंतु या शहरामध्ये अनेक निवडणुका आल्या गेल्या, अनेक दिग्गजांनी या शहराचं नेतृत्व केलं। त्याच्यामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, त्याच्यामध्ये इतर पण मान्यवर अनेक होऊन गेले। मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही।